परत एकदा रिपीट करतो. आजच्या तासाला आपण BA सेकंड इयर मधील तिसऱ्या सत्राचा आपण अभ्यास करणार आहोत. सेमिस्टर थर्ड. त्यामध्ये पहिला पेपर आपल्याला आहे स्थूल अर्थशास्त्र. त्याचा पेपर क्रमांक आहे 5 आणि हा पेपर आपल्याला कंपल्सरी आहे. म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरमध्ये पेपर क्रमांक 5 मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र याचा आज आपल्याला सिलेबस घ्यायचा आहे. तर सिलेबस लिहून घ्या. यामध्ये प्रकरण पहिले युनिट फर्स्ट, त्याचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची ओळख. स्थूल अर्थशास्त्राची ओळख. यामध्ये पहिलं युनिट आहे स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती. याच प्रकरणामध्ये 2 नंबरला स्थूल अर्थशास्त्राचे मूलभूत प्रश्न आणि 3 नंबरला उत्पन्न प्रवाह. तर हे 3 युनिट आपल्याला पहिल्या सब टॉपिक, हे 3 सब टॉपिक आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासायचे आहेत. स्थूल अर्थशास्त्राचा दुसरा चॅप्टर, सिलेबस मधील दुसरा चॅप्टर, सेकंड युनिट, नॅशनल इन्कम अकाउंटिंग, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप. हे त्याचं टायटल आहे. प्रकरण 2 राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप. यामध्ये सब टॉपिक आहे, तो लिहून घ्या. 1 नंबरला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि महत्त्व. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये आणि महत्त्व. दोन नंबरला घ्या. आवाज येतो काय? 2 नंबरला राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या पद्धती, मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनाच्या पद्धती. त्यामध्येच कॉमा देऊन घ्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनातील अडचणी, डिफिकल्टीज इन द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनातील अडचणी. यामध्येच तिसरा सब टॉपिक घ्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, कन्सेप्ट्स, त्याला आपण म्हणूया राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. यामध्ये घ्या कुठल्या संकल्पना आहेत त्या, GDP, GNP, NNP,
वैयक्तिक उत्पन्न पर्सनल इन्कम, कॉमा वैयक्तिक व्यय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम आणि दरडोई उत्पन्न. परत एकदा सांगतो, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना यामध्ये GDP, GNP, NNP, पर्सनल इन्कम म्हणजे वैयक्तिक उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. तर या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. हे झालं दुसरं प्रकरण. आता प्रकरण 3, युनिट 3, त्यामध्ये घ्या त्याचं टायटल अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका, रोल ऑफ मनी इन द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका, अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका. त्यामध्ये सब टॉपिक घ्या 1 नंबरला पैशाचा अर्थ, डेफिनेशन ऑफ मनी, डेफिनेशन ऑफ मनी, पैशाचे कार्य, फंक्शन्स ऑफ मनी, पैशाचे कार्य. दुसरा सब टॉपिक घ्या त्यामध्ये पैशाचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाचे मूल्य आणि त्याचे मोजमाप, आता पैशाच्या मूल्याचं मोजमाप हे इंडेक्स नंबरने केलं जातं. तर आपल्याला निर्देशांकाचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये निर्देशांक, इंडेक्स नंबर, निर्देशांक. तिसरा सब टॉपिक आहे चलन संख्यामान सिद्धांत. चलन संख्यामान सिद्धांत, क्वांटिटी थेरी ऑफ मनी, चलन संख्यामान सिद्धांत. यामध्ये आपल्याला 2 सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला सिद्धांत लिहून घ्या, फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत. फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत, फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत. आणि दुसरा केम्ब्रिज दृष्टिकोन, केम्ब्रिज दृष्टिकोन, केम्ब्रिज अप्रोचेस, केम्ब्रिज दृष्टिकोन. तर तिसऱ्या युनिटमध्ये आपल्याला 3 सब टॉपिक आहेत, ते आपण लिहून घेतले आहेत. आता आपल्याला चौथं युनिट पाहायचं आहे, ते लिहून घ्या. प्रकरण 4, प्रकरण 4चं टायटल आहे भाववाढ आणि भावघट, भाववाढ आणि भावघट.
इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, भाववाढ आणि भावघट. त्यामध्ये पहिला टॉपिक लिहून घ्या, भाववाढीचा अर्थ आणि त्याचे प्रकार. भाववाढीचा अर्थ आणि त्याचे प्रकार. दुसरं युनिट लिहून घ्या, सब टॉपिक. दुसरा सब टॉपिक लिहून घ्या, भाववाढ आणि तिचे परिणाम. इन्फ्लेशन अँड इट्स इफेक्ट्स. भाववाढ आणि तिचे परिणाम, इफेक्ट्स. यामध्ये तिसरा टॉपिक आहे भावघट आणि तिचे परिणाम. डिफ्लेशन अँड इट्स इफेक्ट्स. भावघट आणि तिचे परिणाम. भावघट आणि तिचे परिणाम. तर चौथ्या युनिटमध्ये आपल्याला 3 सब टॉपिक आहेत, याचा अभ्यास करायचा आहे. आता आपण वळूया 5व्या युनिटकडे. प्रकरण 5. प्रकरण 5वे. प्रकरण 5वे. त्याचं टायटल लिहून घ्या, प्रकरण 5व्याचं. प्रकरण 5व्याचं टायटल लिहून घ्या, बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व रोजगाराची निश्चिती किंवा सिद्धांत. बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व रोजगाराची निश्चिती किंवा सिद्धांत. इन्कम अँड एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन इन क्लोज्ड इकॉनॉमी. क्लोज्ड इकॉनॉमी. इन्कम अँड एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन इन क्लोज्ड इकॉनॉमी. बंदिस्त अर्थव्यवस्थेतील उत्पन्न आणि रोजगाराची निश्चिती किंवा निश्चिती कशी होते या संदर्भात काय अर्थशास्त्रामध्ये सिद्धांताची मांडणी झालेली आहे, त्या सिद्धांताचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये घ्या, 1 नंबरला पहिला सिद्धांत आहे जो सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी लिहिलेला आहे, ज्याला आपण परंपरागत विचार असेही म्हणतो. त्यामध्ये घ्या, सेचा बाजार नियम. सेज लॉ ऑफ मार्केट. सेचा बाजार विषयक सिद्धांत. सेचा बाजार विषयक सिद्धांत. सेचा बाजार विषयक सिद्धांत. यामध्ये दुसरं युनिट घ्या, दुसरा सब टॉपिक केन्सची उपभोग फलनाची संकल्पना. केन्स, प्रोफेसर केन्सची उपभोग फलन संकल्पना. कंझम्पशन फंक्शन्स. कंझम्पशन फंक्शन. केन्सची उपभोग संकल्पना. उपभोग संकल्पना. यामध्ये तिसरा सब टॉपिक घ्या, केन्सचा उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत. केन्सचा
उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत. तर अशा प्रकारे आपलं तिसऱ्या सेमिस्टर मधील स्थूल अर्थशास्त्र पेपर 5वा चा सिलेबस आहे. सिलेबस आपल्याला 5 युनिट मध्ये दिलेला आहे. सिलेबस थोडा आहे आणि सोपा आहे, त्यामुळे सिलेबस समोर ठेवून आपण स्थूलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे.